भाजपावर नाराजीच्या पार्श्वभूमीवर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली, मात्र ती काही फळाला लागल्याचं दिसत नाही। कारण शिंदेंच्या नाराजीनंतरही भाजप केंद्रीय नेतृत्वानं प्रदेश भाजपाची पाठराखण केल्याचं समजतंय। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, मात्र पक्ष बांधणीचे काम सुरूच ठेवा असा सल्ला भाजप वरिष्ठांनी दिलाय। राज्यात भाजपाची घौडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा, अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्यात। शिवसेना विरोधकांच्या पक्षप्रवेशावरून शिंदेंनी नाराजी वर्तवली। आता भाजपाच्या या भूमिकेवरून सेना भाजपामधला तणाव वाढेल का, यावर अधिक माहिती घेऊयात प्रतिनिधी सुमेध साळवे यांच्याकडून। काय सांगशील सुमेध, शिंदेंची नाराजी आणि त्यानंतर अमित शहांची भेट, त्यानंतरची भाजपाच्या वरिष्ठांकडून अशा प्रकारचे आदेश देत आहेत, शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते यावर? नक्कीच आपण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे हे काही दिवसांपासून नाराज आहेत। ह्या नाराजीचं कारण आहे की सध्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील 8 नगरसेवकाचा भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक आहेत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि वादाला सुरुवात झाली होती। याचा जो वचपा जो आहे तो भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काढला होता। कल्याण, डोंबिवलीतील आणि त्याचबरोबर उल्हासनगरमधील काही पक्षप्रवेश त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये केले होते आणि याचं कुठेतरी जिवारी पक्षप्रवेश हा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जिवारी लागला होता। आणि जी मंगळवारी कॅबिनेट मीटिंग असते त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये शिंदेचे जे मंत्री आहेत त्यांनी बहिष्कार घातला होता आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते, वरिष्ठ नेते मानले जातात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं ट्रीट केलं जातं। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की सुरुवात तुम्ही केली, तुम्हालाच आता भोगावं लागेल। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केली होती आणि अमित शहा यांची भेट घेतली होती। अमित शहा यांच्या भेटीमध्ये त्यांनी तब्बल 50 मिनिटं अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये ही भेट झाली होती। अमित शहांना त्यांनी महाराष्ट्रामध्ये सध्या घडलेलं राजकारण काय ते समजून सांगितलं होतं, तक्रार त्यांनी केली होती। त्यांनी तक्रारीमध्ये विशेष करून नाव न घेता त्यांनी सांगितलं होतं की काही ठराविक लोकांमुळे महायुतीमध्ये फूट पडते, महायुतीमध्ये नाराजी होतीये। जे आमचे काही कार्यकर्ते आहेत, जे आमचे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं जातं, त्यामुळे काही ठराविक लोकांमुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होते, याची काळजी तुम्ही घ्या आणि तसं महाराष्ट्रातील जे प्रदेश विभाग आहे त्याला तुम्ही सुचवा, अशा सूचना ज्या आहेत ते एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या। आणि सोबतच एकनाथ शिंदे यांनी हे देखील सांगितलं होतं की यापुढे आता आम्ही भारतीय जनता पार्टीतला किंवा अजित पवार यांच्या पक्षातला एकही नेता यांचा आम्ही पक्षप्रवेश करणार नाही। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर रवींद्र चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकरणावर अद्यापही आपलं मत मांडलं नाही। मात्र दुसरीकडे आता एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती बातमी अशी आहे की सध्या केंद्रातून जे केंद्रीय मंत्रिमंडळ, जे केंद्रीय भारतीय जनता पार्टीचं मंत्रिमंडळ आहे, जे पूर्ण प्रदेश आहे, त्यांच्याकडनं एक विश्वसनीय सूत्रांकडनं माहिती येते की सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं नंबर 1चा पक्ष बना, आपल्या ग्राउंड लेवलला जा आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला वर्चस्व निर्माण करा, अशी माहिती समोर येते। आणि त्याचबरोबर कोण काय म्हणते, कोणासोबत काय होते हे चालत राहील, कोणाचं काय म्हणणं आहे, कोणाची नाराजी हे चालत राहील। थेटपणे त्यांनी उघडपणे एकनाथ शिंदे यांची नाराजीवर त्यांनी हे कुठेतरी बातमी समोर येते। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर महत्त्वाचं की आता नेमकं एकनाथ शिंदेची नाराजी दूर केली जाते का, त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीनं जे महत्त्वाचे नेते आहेत ते खेचण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते त्यावर कंट्रोल येते का, हे देखील पाहणं तितकंच आता महत्त्वाचं राहील। शिंदे आणि भाजपामधला हा तणाव वाढला तर निवडणुकीत काय पडसाद होऊ शकतात आणि एकूणच विरोधक काय फायदा घेतील याचा? नक्कीच याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल। कारण ग्राउंड लेवलचा जो पदाधिकारी आहे, जो भारतीय जनता पार्टीचा असेल, शिवसेनेचा असेल, अजित पवार गटाचा असेल, यांना कुठेतरी आता महायुतीमध्ये काम करायचे की नाही करायचे, कारण महायुती असल्यामुळे सगळे जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते असतात ते आपली साथ असतात आणि ते सोबत असतात, त्यामुळे आता नेमकं त्या कार्यकर्त्यांमध्येच आता संभ्रम निर्माण झालेला आहे, ते करावं की नाही करावं, कार्यकर्त्यांमध्येच आता धुमसण निर्माण झालेली आहे, याचा देखील फटका बसू शकतो। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर याचा फायदा जो आहे तो विरोधकांना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। विरोधकांना आयतं कोलीत जे आहे ते
या महायुतीच्या नेत्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या येणाऱ्या काळामध्ये विरोधक आता या संपूर्ण याच्यावर आपली कशी पोळी भाजतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. मात्र आता दुसरीकडे हे सगळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने ही बातमी समोर आलेली आहे की केंद्रीय भारतीय जनता पार्टीचं जे बॉडी आहे त्या बॉडीने जर महाराष्ट्रातल्या ज्या प्रदेश कार्यालय आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, कोण काय बोलते यावर लक्ष देऊ नका, तुम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये पहिला नंबरचा पक्ष करा. मात्र आता भारतीय जनता पार्टीच्या या ज्या बातमीला आता शिंदेचे नेते कसे उत्तर देत आहेत, शिंदेचे नेते कसे बघतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. मात्र कालच्या या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये आता भारतीय जनता पार्टी जे शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत ते शिवसेनेचे काही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार होते ते थांबले जात आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील.